नमस्कार मित्रांनो, कधी कोणी तुम्हाला नजरअंदाज केले, कधी कोणी तुम्हाला कमी लेखले, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलाय किंवा तुम्हाला खूप साधं भोळ समजून तुमची फसवणूक केली आहे आणि तरीही तुम्ही शांत राहिलात? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण अशा 6 गुप्त आणि अत्यंत धोकादायक चालीबद्दल बोलणार आहोत, ज्या आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात लिहून ठेवल्या आहेत. पण त्यांनी या गोष्टी कधीच उघडपणे कोणाला सांगितल्या नाहीत. का? कारण या चाली फक्त जिंकण्यासाठी नव्हत्या. या चाली शत्रूचा विचार, त्याची रणनीती आणि त्याचा अहंकार या सर्वांचा पार चक्काचूर करण्यासाठी होत्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या चालीमध्ये ना तलवार चालते ना आवाज वाढवला जातो. चालतो तर फक्त मेंदू, आणि जेव्हा मेंदू चालतो तेव्हा समोरचा माणूस काहीच बोलू शकत नाही. तो फक्त थक्क होऊन बघत राहतो. तर ऐका, खूप लक्ष देऊन ऐका. हा खेळ चालीचा आहे आणि तुमची वेळ आता येणार आहे. पहिली चाल जे दिसतं ते नसतं आणि जे दिसत नाही तीच खरी चाल असते. आचार्य चाणक्य म्हणतात, तुमची खरी ताकद कधी सर्वांसमोर आणू नका. तुम्ही काय विचार करताय, तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे कोणतं कौशल्य आहे हे जगाला सांगत बसू नका. लोकांना भ्रमात ठेवा. त्यांना वाटू द्या की तुम्ही अगदी साधे आहात, सरळ आहात, भोळे आहात. पण प्रत्यक्षात तुमच्या आत एक आग धगधगत असली पाहिजे. मात्र ती आगीची धग तोपर्यंत कोणालाही लागू देऊ नका जोपर्यंत कोणी तुम्हाला जायला येत नाही. जेव्हा कोणी तुम्हाला कणकोत समजेल तेव्हा फक्त स्मित हास्य करा, कारण तुम्ही तुमची सर्वात मोठी चाल खेळणार आहात. ती म्हणजे अंडर एस्टिमेशन. लोक तुम्हाला हलक्यात घेतात, हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. कारण जेव्हा वेळ येईल आणि तुम्ही तुमचं खरे रूप दाखवाल तेव्हा ते फक्त थक्क होणार नाहीत, ते हादरून जातील. दुसरी चाल, नेहमी तयारी ठेवा. फक्त उत्तर द्यायची नाही, ते समोरच्याचा खेळ खल्लास करण्याची. आचार्य चाणक्य म्हणतात, शत्रूला उत्तर देऊ नका, त्याला योजना द्या. जेव्हा कोणी तुम्हाला त्रास देतं, खाली पाडतं, तुमचा अपमान करतं, त्यावेळी काहीही बोलू नका. शांत राहा. पण मनातून आपली तयारी सुरू करा. त्याचा इतिहास, त्याचे उन्या, त्याचे चाल या सर्वांचा अभ्यास करा. स्वतःला इतकं तयार करा की जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही उत्तर नाही तर वादळ निर्माण कराल. तुमची तयारी हीच तुमची चाल आहे. ज्याप्रमाणे अर्जुन प्रत्येक क्षणी युद्धासाठी सज्ज असायचा, तसंच तुम्हाला हे प्रत्येक अपमान आणि प्रत्येक जखमेला आपलं इंधन बनवायचं आहे. जेव्हा तयारी पूर्ण होईल तेव्हा फक्त एकदाच वार करा, आणि तो वार असा असावा की समोरच्याला सावरण्याची संधीही मिळू नये. तिसरी चाल, ऐकायला शिका, कारण सर्वात भयानक चाल नेहमी शांततेत दडलेली असते. चाणक्य म्हणतात, जो माणूस जास्त बोलतो तो आपली सर्व रहस्य उघड करतो, पण जो शांत राहतो तोच खरा खेळ रचतो. जर तुमच्याशी कोणी शत्रुत्व ठेवत असेल तर त्याची सर्वात मोठी कमजोरी ही आहे की तो रागाच्या भरात बरंच काही बोलून जाईल आणि तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्याल. म्हणून शांत राहा. लोकांना वाटेल की तुम्ही घाबरलात, तुम्ही हरलात, पण प्रत्यक्षात तुम्ही त्यांच्या मेंदूत जागा बनवत असता. तुमची शांतताच त्यांची भीती बनेल. जेव्हा समोरचा माणूस बोलत असेल तेव्हा तुम्ही फक्त बघा आणि ऐका. त्याच्या प्रत्येक शब्दातून आणि कृतीतून तो स्वतःच आपल्या चालींवर करेल. शांत राहून जिंकण्याची कला फक्त त्यालाच जमते ज्याला चाली रस्ता येतात. चौथी चाल, शत्रूला त्याच्या अहंकारात बुडवून टाका, पण आपली ओळख लपवून ठेवा. आचार्य चाणक्य म्हणतात, जर कोणी स्वतःला वाघ समजत असेल तर त्याला जंगलात एकटं सोडून द्या. तो स्वतःच्याच गर्जनेला घाबरू लागेल. कधी कधी समोरचा माणूस इतका अहंकारी असतो की त्याला वाटतं संपूर्ण जग त्याच्या खिशात आहे. अशा वेळी त्याच्याशी भांडणं व्यर्थ आहे. त्याऐवजी त्याचा अहंकारच त्याची कबर बनेल असं काहीतरी करा. त्याला प्रसिद्धी द्या, त्याची खोटी स्तुती करा, त्याला इतक्या उंचीवर चढू द्या जेव्हा तो तिथून तरेल तेव्हा त्याचा आवाज सर्वांना ऐकू जाईल. तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त योग्य वेळेची वाट पहा. खरा खेळाडू तेव्हाच वार करतो जेव्हा समोरचा माणूस स्वतःला देव समजू लागतो. पाचवी चाल, ज्याला तुम्ही हार समजता, ती कदाचित तुमची सर्वात मोठी चाल असू शकते. चाणक्याने ती सांगते की मागे हटणं म्हणजे नेहमीच हार नसते. कधी कधी हा सर्वात मोठा सापळा असतो. समजा कोणी तुम्हाला धोका दिला, तुमचा सन्मान हिरावून घेतला किंवा तुमची मेहनत लुटली, त्यावेळी जर तुम्ही बदला घेतला तर सर्वांना वाटेल की तुम्ही रागात आहात. पण जर तुम्ही शांतपणे मागे हटलात तर सर्वांना वाटेल की तुम्ही घाबरलात. इथूनच खरी चाल सुरू होते. मागे हटून सर्वांना भ्रमात टाका आणि हळूहळू आपली ताकद वाढवा. मग जेव्हा तुम्ही वार कराल तेव्हा कोणालाही समजणार नाही की तुमची ती माघार हीच विजयाची पहिली पायरी होती. सहावी चाल, जर खेळात जिंकायचं असेल तर मोहरे बनू नका, स्वतः बुद्धिबळ बना. चाणक्यांची शेवटची आणि सर्वात घातक चाल हीच आहे. खेळाला इतकं नीट समजून घ्या की तुम्ही स्वतःच तो खेळ बनाल. लोक भांडत असतील, धावत असतील, जिंकण्याचा प्रयत्न करत असतील, पण तुम्ही त्या सर्वांच्या वर बसून खेळ रचत असाल. प्रत्येकाशी भांडत बसू नका. लढाईवर नियंत्रण मिळवा. कोण हारणार, कोण जिंकणार आणि कोणाचा वापर करून घ्यायचा हे तुम्ही ठरवा. तुमच्या चालीच तुमची सत्ता बनतील. जेव्हा लोक आपल्या चाली खेळत असतील तेव्हा तुम्हाला त्यांचं शेवटचं पाऊल आधीच माहीत असलं पाहिजे. तेव्हा तो फक्त विजय नसेल तर ते एक साम्राज्य असेल.
मित्रांनो, या 6 चाली फक्त पुस्तकात नाही तर खऱ्या आयुष्यातही चालतात. जो तुमच्या आयुष्यात कोणी तुमचा वापर करून घेत असेल, जर कोणी तुम्हाला वारंवार तोडत असेल किंवा कमकुवत समजत असेल, तर फक्त शांत राहा, तयारी करा आणि चाणक्याच्या या चालीचा वापर करा. कारण जेव्हा तुम्ही हुशार नाही तर धोरणी बनता, तेव्हा तुम्ही धोकादायक वाटू लागता. आणि लक्षात ठेवा, समोरचा माणूस जेव्हा थक्क होतो तेव्हा समजून जा की तुमची चाल अगदी अचूक पडली आहे. जर तुम्हाला हे विचार पटले असतील तर ते स्वतःच्या आचरणात आणा. कोणालाही उत्तर देण्याची गरज नाही, फक्त आपल्या चालीवर लक्ष द्या. आचार्य चाणक्य म्हणतात, शांत राहा, खेळत राहा आणि योग्य वेळी आपली चाल ओळखा. आता प्रश्न असा आहे की फक्त चाल खेळणं पुरेसं आहे का? केवळ बुद्धीने 1-2 डाव टाकून आपण आयुष्यातील युद्ध जिंकू शकतो का? नाही. चाणक्य म्हणतात, हुशार तो नाही जो एका चालीने जिंकतो, तर खरा राजा तो असतो जो संपूर्ण पटाची मांडणी करतो आणि स्वतः खेळावर नियंत्रण ठेवतो. आयुष्य एक युद्ध आहे, पण हे तलवारीचं नाही तर विचारांचं युद्ध आहे. इथे तोच हारतो ज्याला समोरच्याचे इरादे ओळखता येत नाहीत, आणि तोच जिंकतो जो शांतपणे सर्व काही पाहतो, समजून घेतो आणि वेळ आल्यावर अचूक वार करतो. ज्या दिवशी तुम्हाला वाटू लागेल की तुम्हाला कोणीतरी चालवते, त्याच दिवशी तुम्ही खेळातले मोहरे बनला आहात असं समजा. आतापासून हे ठरवून टाका की तुम्ही मोहरा बनणार नाही, कोणी तुमचा वापर करणार नाही किंवा तुम्हाला अपराधीपणाच्या भावनेत गेल टाकून तुमच्यावर नियंत्रण मिळवणार नाही. तुम्हाला स्वतःला चालीचा राजा बनावा लागेल. ते कसं? स्वतःला मानसिक दृष्ट्या इतकं खंबीर बनवा की लोकांना तुमचं डोकं ओळखताच येणार नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्याची चाल समजू लागता तेव्हा तुम्ही स्वतः एक चाल बन जाता. पुढची रणनीती अशी की भावनाच्या आहारी जाऊन नाही तर योजना बनून जगा. आचार्य चाणक्याची सर्वात मोठी शिकवण हीच होती, भावना आणि निर्णय यांच्यात एक स्पष्ट सीमा ठेवा. लोक जेव्हा एखादं काम करतात तेव्हा एकतर ते लोभापोटी करतात किंवा रागापोटी. पण जर तुम्हाला एक उत्तम रणनीतिकार बनायचं असेल तर मोहात वाहून जाऊ नका आणि रागात जळून जाऊ नका. कोण काय बोलतंय, का बोलतंय आणि त्यामागे त्याचा हेतू काय आहे हे बारकाईने पहा. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर भावुक होऊन प्रतिक्रिया देऊ लागला तर जग तुम्हाला बाहुलेसारखं नाचेल. पण जर तुम्ही सर्व काय ऐकून शांत राहिलात आणि डोक्यात आकडेमोड सुरू केली तर समजा तुमची चाल सुरू झाली आहे. तुमची उपस्थिती सर्वात मोठी चाल असली पाहिजे. कधी कधी काहीही बोलण्याची गरज नसते. तुमची शांतता, तुमचे डोळे आणि तुमचा आत्मविश्वास या गोष्टी समोरच्याला धडकी भरवू शकतात. आचार्य चाणक्य म्हणतात, जो सिंह डरकाळी फोडत नाही तो सर्वात जास्त धोकादायक असतो. बोलेन जगासमोर हसत राहा, पण तुमचे इरादे फक्त स्वतःपर्यंतच मर्यादित ठेवा. तुम्हाला पाहून समोरच्याला हे कळलंच नाही पाहिजे की तुम्ही त्याच्यासाठी धोका आहात की त्याचे रक्षक आहात. ही सर्वात मोठी चाल आहे. कधी कधी समोरचा माणूस सतत आपल्या चालीत अडकतो. तुम्ही फक्त त्याची कमजोरी ओळखा आणि त्याला अशा वळणावर नेऊन सोडा जिथे तो स्वतः चुकीचं पाऊल उचलेल आणि स्वतःच्या जाळ्यात अडकून कोसळेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एका खऱ्या माणसाची सर्वात घातक चाल म्हणजे त्याचं संयम. या जगात जो माणूस सर्व काही सहन करून शांतपणे चालत राहतो, ज्याला शिव्या दिल्या तरी जो स्मित हास्य करतो आणि ज्याला खाली खेचलं तरी जो वर उठण्याचा विचार करतो, तो माणूस साधा भोळा नसतो, तो एक चालतं बोलता चाणक्य असतो. ज्या दिवशी त्याचा संयम तुटेल त्या दिवशी समोरच्याचा अहंकार, त्याची ओळख आणि त्याच्या चाली यातील काही शिल्लक राहणार नाही. म्हणून आज जर तुम्ही असे व्यक्ती असाल ज्याने खूप काही सोसला आहे तर घाबरण्याची गरज नाही. तुमची चाल खेळण्याची वेळ आली आहे. आपल्या आयुष्यात काही टॉक्झिक किंवा विषारी माणसं असतात. ही माणसं आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं ओझं असतात. ती स्वतः तर पुढे जात नाहीतच पण तुम्हालाही पुढे जाऊ देत नाहीत. ती सतत तुम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून तुम्ही कधीही त्यांच्या बरोबरीने उभे राहू शकणार नाही. ही लोक आपल्या मनात हळूहळू विष घालतात पण आपल्याला त्याची जाणीवही होऊ देत नाहीत. टॉक्झिक लोक नेहमी तुमच्या चुका काढतील. तुम्ही किती मेहनत केली तरी ते तुमच्या कामाचं कौतुक करणार नाही, उलट त्यात काहीतरी उणीव शोधतील. जर तुम्ही यशस्वी होत असाल तर त्यांना मत्सर वाटतो आणि जर तुम्ही पडलात तर त्यांना आनंद होतो. ही लोक तुमच्या भावनांशी खेळतात. ती तुम्हाला अपराधी वाटायला लावतील. गिल्ट ट्रिपिंग, तुम्हाला वाटेल की तुम्ही चुकत आहात, पण खरं तर ती त्यांची असते. त्यांना नेहमी तुमच्यावर नियंत्रण हवं असतं. जर तुम्ही तुमच्या मर्जीने जगण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला वाईट ठरवून मोकळे होते. अशा व्यक्ती तुमच्या मानसिक शांततेचा लिलाव मानतात. त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे तुमची स्वतःकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी नष्ट होऊ लागते. ते तुमच्या आत्मविश्वासाला इतकं पोखरतात की तुम्हाला स्वतःच्या कर्तृत्वावर शंका येऊ लागते. ही लोक कधी तुमच्या यशाचे भागीदार होऊ शकत नाहीत, कारण त्यांच्यासाठी तुमची प्रगती ही त्यांच्या अपयशाची जाणीव करून देणारी असते. ते प्रेमाचा मुखवटा घालून तुमच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांना ग्रहण लावण्याचे काम चोख बजावतात. सरते शेवटी त्याचा मुख्य उद्देश तुम्हाला भावनिकरित्या अपंग बनवून स्वतःच्या पालावर नाचवून हाच असतो. अशा विषारी लोकांना ओळखायचं कसं?
पहिलं लक्षण म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असता तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत नाही, तुम्हाला थकवा जाणवतो, उदास वाटतं आणि तुमची ऊर्जा संपल्यासारखी वाटते. दुसरं लक्षण म्हणजे ते नेहमी तुम्हाला कमी लेखतील. जो माणूस सतत तुमच्या स्वप्नांची चेष्टा करतो किंवा तुमच्या आयुष्यात फक्त नकारात्मकता आणतो, तो टॉक्सिक आहे हे हो का? हे लोक बदलतील या भ्रमात राहू नका, ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही, तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता. म्हणून अशा लोकांपासून अंतर ठेवा. तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे, ते अशा लोकांसाठी वाया घालवू नका जे तुमची कदर करत नाहीत. विषारी माणूस नेहमी मॅनिप्युलेशनचा वापर करून तुम्हाला मानसिकरित्या थकवून टाकतात. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर तुम्हाला उत्साहाऐवजी ओझं वाटू लागतं. ते तुमच्या समोर इतरांच्या चुका काढतील आणि इतरांसमोर तुमची उणीधुणी काढतील. हे त्यांचं ठरलेलं सूत्र असतं. जर एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्पष्टीकरण द्यावं लागत असेल तर समजून जा की तुम्ही चुकीच्या जागी आहात. अशा लोकांकडे सहानुभूतीचा अभाव असतो. ते फक्त स्वतःच्या स्वार्थाचा आणि अहंकाराचा विचार करतात. त्यांच्या स्वभावात सुधारणा होईल ही आशा बाळगणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. कारण विचारीपणा हा त्यांचा स्थायी भाव असतो. कधी कधी आपल्याला वाटतं की टॉक्सिक लोकांना सोडणं म्हणजे एकटं पडणं आहे, पण खरं सांगू अशा लोकांसोबत राहून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं. जेव्हा तुम्ही या विषारी लोकांपासून दूर होता तेव्हाच तुम्हाला योग्य माणसं मिळतात. स्वतःला इतकं मजबूत बनवा की आता कोणीही तुमची ऊर्जा चोरू शकणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचं विष पिण्यासाठी जन्मलेला नाही, तर स्वतःचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी जन्माला आला आहात. टॉक्सिक लोक कधीच समोरून वार करत नाहीत, ते पाठीमागून वार करतात. ते तुमच्या सर्वात वाईट काळात तुमचे सर्वात मोठे प्रेक्षक बनून मजा बघतात. त्यांचं विष त्यांच्या शब्दात नसतं तर त्यांच्या नजरेत असतं. अशा लोकांपासून अंतर ठेवणं हा कमकुवतपणा नाही, तर ते शहाणपणाची लक्षणं आहेत. स्वतःचा आदर करायला शिका. स्वतःच्या मनाची शांतता टिकवणं हा स्वार्थीपणा नसून तो जगण्याचा एक भाग आहे. तुमची वेळ अमूल्य आहे आणि ही लोक तुम्हाला लोकोत्तर नाटकात गुंतवून तुमचा वेळ आणि मन दोन्ही खराब करतात. त्यामुळे वेळेत सावध व्हा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला दोष देणं थांबवा. कारण जर तुम्ही अपराधीपणाच्या भावनेवर नियंत्रण मिळवलं तर तुम्ही टॉक्सिक लोकांना हतबल करून टाकाल. लक्षात ठेवा, प्रत्येक हसरा चेहरा आपला नसतो आणि प्रत्येक काळजी दाखवणारा माणूस खरा नसतो. आपल्या भोवतीचं वातावरण स्वच्छ ठेवा, तरच तुमची प्रगती आहे. शांत राहा, स्वतःला ओळखा आणि योग्य वेळ आपली चाल ओळखून आयुष्याचा हा तट जिंका. तुम्हाला यातील कोणती चाल सर्वात जास्त प्रभावी वाटली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही सायकोलॉजिकल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया अशाच एका प्रभावशाली विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत शांत राहा आणि चाणक्य नीतीचा विचार करा. धन्यवाद.